मध्य प्रदेश राज्यातून अचलपूर इथं प्रतिबंधित गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी कारंजा टी पॉइंट इथं नाकाबंदी करत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोहम्मद इमान मोहम्मद फारुक वय वर्ष 37 राहणार असदपूर तालुका अचलपूर जिल्हा अमरावती याला ताब्यात घेण्यात आलाय. आरोपीच्या ताब्यातून महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेला गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला. जप्त मुद्देमालात पांढऱ्या रंगाच्या 8 पोत्यांमध्ये पान मसाला, केसरयुक्तचे एकूण 1760 पॅकेट तसेच V1 सुगंधी तंबाखूचे 1760 पॅकेट असा गुटखा समाविष्ट आहे. जप्त गुटख्याची एकूण किंमत सुमारे 3,87,000हून अधिक असून यासह सिल्वर रंगाची टाटा विस्टा कार, एक मोबाईल फोन असे एकूण 6,47,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशीत सदर गुटखा हा आरोपीनं अचलपूर तालुक्यातील व आजूबाजूच्या भागातील पानठेल्यांवर विक्रीसाठी आणल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम पंजाबराव दंदे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन शिरसगाव कसबा इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.